नमस्कार, कसे आहात? आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच असणार. पण मला जेव्हापासून कळायला लागलं आहे, तेव्हापासून माझ्यासाठी दीप अमावस्या म्हणजे घरातले सगळे दिवे, समया, पंचाआरती जे काही दिवे आहेत ते सगळे स्वच्छ करायचे, लखलखीत करायचे आणि त्याची पूजा करायची. ह्याच्या आधी ना मी असं ऐकलं आहे की श्रावण चालू व्हायच्या आधी ना गटारी करायचे. पण तशी आम्ही कधीच केली नाही आहे. पण जेव्हापासून दीप अमावस्याबद्दल माहिती झालं आहे ना, तेव्हापासून मी आवर्जून दीप अमावस्याची पूजा करते. मागच्या वर्षी केली नव्हती मी. तेव्हा मी प्रेग्नंट होते आणि मला बेड रेस्ट सांगितलेलं डॉक्टरांनी. आणि सगळे दिवे एवढे साफ करा, त्याची पूजा करा, तर तेवढं काय होणार नाही म्हणून मी केलं नव्हतं. पण त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वीसुद्धा केलं होतं मी. तोही व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती. चला आता मला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला मी सांगते. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी दिव्यांची पूजा करून घरातला अंधार दूर केला जातो. सुख, शांती, समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली जाते. दिवा म्हणजे आपल्या आयुष्यातल्या प्रकाशाचा, सकारात्मतेचा आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. एवढं तर सगळं आपल्याला माहितीच असतं. तर असो, तर आता मी सगळे माझ्याकडे जेवढे काही दिवे आहेत ना, समया आहेत, पंचाआरती ते सगळं काढून घेते आणि स्वच्छ पावडरने घासून पुसून घेते. तसं बघायला गेलं तर पितळेची भांडी किंवा पूजेची भांडी मी वापरल्यानंतर स्वच्छ करूनच ठेवते. पण परत जेव्हा पूजेसाठी काढते ना, तेव्हा मला एकदा तरी परत स्वच्छ केल्याशिवाय चैन पडत नाही. कारण पूजेमध्ये आपण अशी स्वच्छ लखलखीत भांडी वापरतो ना, तेव्हा माझ्या मनाला वेगळंच समाधान मिळतं. म्हणून म्हटलं आज दीप अमावस्या आहे तर सगळं अगदी छान स्वच्छ करून घेऊया. आणि याला आता बराच वेळसुद्धा लागणार आहे. एकतर माझ्या मनासारखं हेच चालू आहे की मॅडम मला सगळं करू देईल का? कारण आता तारा रांगायला लागली आहे ना, त्यामुळे मला ती खूप त्रास द्यायला लागली आहे. व्लॉगमध्ये कदाचित तेवढं दिसत नाही, पण ती खूप त्रास देते. तिच्या हातातल्या वस्तू मला घ्याव्या लागतात. तिच्या हातातली वस्तू खेचून घेतली किंवा लाडाने जरी घेतली समजवून तिला, तरी ती रडायला सुरुवात करते. परत ह्याला पकड, त्याला पकड, पकडून उभी राहते. त्यामुळे अजून माझी भीती वाढत जाते. पण आता दुपारची वेळ आहे, तेव्हा मी हे सगळं करते. आज मी अंघोळसुद्धा उशिराच केली. म्हटलं आपण आरामात अंघोळ करूया. बाकी सगळं घरातलं आवरलं. त्यानंतर छान हेअर वॉश केला. माहिती नाही अमावस्याला बरेच लोक हेअर वॉश करत नाही, पण आता तेवढं जास्त मला माहिती नाही आहे. पण मी हेअर वॉश केला आणि आता पूजा करायला सगळं सामान जे आहे ते बाहेर काढलं. आता हे सगळं घासून पुसून घेते. कालच्या मिनी ब्लॉगमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केलं की तुम्ही कणकेचे दिवे कसे बनवले, म्हणजे ते कसले दिवे होते. तर ते कणकेचे दिवे होते गव्हाच्या पिठाचे. त्यामध्ये मी फूड कलर वापरला आहे. माझ्याकडे लाल रंग होता त्यामुळे लालच वापरला. तुमच्याकडे गुलाबी किंवा दुसरा कुठला फूड कलर असेल ना तर तुम्ही तोही वापरू शकता. गुलाबी रंग खूप जास्त छान दिसतो.
मध्ये मध्ये तारूची सगळी लुडबुड चालली आहे, तिला काही ना काही हवं आहे. तर हे सगळं आता दिवे माझे साफ करून झालेत आणि किती स्वच्छ दिसतात आहे ना, एकदम लखलखीत. ते गाणं आहे ना, लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळझळती कोटी ज्योती या. हां हां हां, तसे दिवे दिसतात ते. आता मी दिवे बनवून घेते. तर मगाशीच मी कणिक मळून ठेवलं होतं. तर आता गुलाबाच्या पाकळ्यांचे मी दिवे बनवते. म्हणजे यावेळेस म्हटलं नेहमीसारखे दिवे न करता थोडे वेगळे करूया, म्हणून गुलाबाच्या पाकळ्यांसारखे म्हटलं बघू जमतं का. तर इथे छोट्या छोट्या अशा मी पुऱ्या आहेत त्या लाटून घेतल्यात आणि एकावर एक ठेवून रोल करून घ्यायचा आणि तो कट करून घ्यायचा. खूप छान आकार दिसतो. माझ्याकडे ग्रीन कलरसुद्धा होता, तर त्याची पानं मला करायची होती, पण मी ना चुकून सगळा जो कलर आहे तो लाल कलर त्या पिठातच मिक्स केलं होतं. त्यामुळे म्हटलं आता जाऊ दे, आता सेपरेट कुठे परत कणिक मळू, म्हणून म्हटलं त्याचंच करते. तर असे छान माझे दिवे करून झाले. मला ना या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करायला खूप आवडतात. सण आला की घरातली तयारी करणं, सगळं स्वच्छ करणं, सजवणं, हे सगळं करताना एक वेगळाच उत्साह असतो. मला खूप छान पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं. तुम्ही जेव्हा व्लॉग बघता ना, तेव्हा मी जे दाखवते ते सकारात्मक दाखवते, त्यामुळे ते तुम्हाला बघताना छान वाटतं. चला, बोलता बोलता माझे दिवेसुद्धा करून झाले. तर हे दिवे मी 6 करते. 5 आपण जे आहे ते पूजेच्या इथेच ठेवायचे, त्याची पण पूजा करून घ्यायची आणि नंतर ऑक्शन करून घ्यायचं. आणि राहिला एक दिवा, तो मी मुलांच्या अंगावरती, लहान मुलांच्या अंगावरती वारून टाकायचा. तुम्ही तुमच्या मुलांचं जरी ऑक्शन केलं तरी चालतं, किंवा आजूबाजूची लहान मुलं असतील त्यांना बोलून त्यांचं ऑक्शन केलं तरी चालतं. तर चला, आता एक मी मोठा दिवा करते आणि बाकीचे सगळे छोटे छोटे करून घेते. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this torsion. हा दिवा थोडासा बिघडला, पण दिसतंय का गुलाबाच्या पाकळ्यांसारखं, म्हणजे फुलासारखं? सांगा मला नक्की कमेंट्समध्ये. तर आता इथे मी स्वस्तिक काढून घेतले. कॉफी टेबल आहे तो मी इथे ठेवला आहे. हा मी पूजेलाच वापरते टेबल. दिवाळीच्या पूजेला, मार्गशीर्ष महिन्यात किंवा असं काही दीप अमावस्या काही असेल ना, तर हाच टेबल मी ठेवते. तो एकदम व्यवस्थित तिथे दोन्ही पिलरच्या इथे मध्यभागी जे आहे ते व्यवस्थित बसतं, त्यामुळे तोच ठेवते मी. खाली पण ठेवलं ना तरीही हात लावेल आणि वरती छान दिसतं. पण मला एक गोष्ट आवडते, ती म्हणजे दीप अमावस्येची पूजा संध्याकाळच्या वेळेला करतात, त्यामुळे मला दिवसा ही सगळी तयारी करायला थोडा वेळ मिळतो. चिकू पण दुपारी घरी असतो, त्यामुळे त्या वेळात दिवे सगळे स्वच्छ करून घेतले. आणि संध्याकाळी मग संदीपला मी सांगितलं होतं की जरा आज लवकरच ये, जर तुला जमलं तर. तर तो साधारण 7च्या आसपास आला आणि मग नंतर त्याने सांभाळला, कारण नंतर चिकू जिम्नॅस्टिकला गेल्या. त्यानंतर मग संदीप होता, तर तो थोडा वेळ सांभाळला. अर्धवट मी पूजा मांडली आणि तेवढ्यात तो आला, मग त्याने घेतलं. त्यामुळे तारूने मला जास्त त्रास नाही दिला. आणि बाजूला मी स्वयंपाकसुद्धा करून घेतला होता, त्यामुळे माझ्याकडे वेळ पण होता. आज मी थोडा लवकरच स्वयंपाक केला होता. ते पण मी काही जास्त शूट नाही केलं, कारण ना माझं स्टोरेज मोबाईलमधलं फुल होऊन चाललं आहे.
आता सगळ्या दिव्यांमध्ये मी तेल आणि वात टाकून दिवे लावून घेते. पण ही जी काही मोठी समई आहे किंवा दुसरे जे हँगिंगवाले दिवे आहेत त्यामध्ये मी असे वॅक्सचे कॅन्डल टाकते. आता माहिती नाही मला मागच्या वेळेस एकदा कमेंट आली होती की पूजेमध्ये हे दिवे वापरायचे नाही. पण माझ्याकडे आणलेले होते दिवाळीला वॅक्सचे दिवे, ते तसेच पडून होते तर ते लावले आणि ते चांगले आहेत. त्यांचा फ्रेग्रन्ससुद्धा छान आहे. जिथे लागेल तिथेच मी ते दिवे वापरते. मी तेलाचे आणि तुपाचे दिवेच जास्त लावते, ते छान वाटतात पूजेमध्ये. काही कमेंट्स अशा असतात की तू कसं करते एवढं सगळं लहान बाळाला सांभाळून, आम्हाला तर होत नाही. तर तारा मध्ये कितीही सतवू दे, कामं करताना कितीही वेळ लागला ना तर हे सगळं करताना मला खूप छान समाधान वाटतं. त्यावेळेला दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो जेव्हा असं काही घरात छान पूजा वगैरे होते तेव्हा. तर आता माझे सगळे दिवे स्वच्छ झालेत, कणकेचे दिवेही तयार झालेत आणि आता ही सगळी जी मंदिरातली पूजा आहे, दिवे आहे ते सगळे मी लावून घेतलेत आणि त्यानंतर दोन्ही मुलांचं ऑक्शन करून घेणार आहे. तसं बघायला गेलं तर मुलांची नजर काढणं किंवा ऑक्शन करणं यासाठी काही एक दिवसच असावा असं नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे कधीही करू शकतो. पण आपल्या परंपरेमध्ये सणासमारंभाच्या दिवशी, विशेषतः अशा शुभ दिवशी मुलांचं औक्षण करणं, त्यांना आशीर्वाद देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आज दीप अमावस्येच्या दिवशी माझ्या दोन्ही मुलांचं औक्षण करून घेतलं आणि यावेळी दीप अमावस्या माझ्यासाठी आणखीन एक कारणामुळे स्पेशल आहे, ते म्हणजे तुम्हाला समजलंच असेल तारामुळे. आणि रक्षाबंधनसुद्धा आता जवळच आलं आहे. यावेळी माझ्यासाठी ते खूप खास होणार आहे. एवढ्या वर्षानंतर माझा मुलगा माझ्या मुलीच्या हातून बहिणीकडून राखी बांधून घेणार, ह्याचा आनंद पण खूप वेगळा आहे. आता जे काही सण येतात आहे ना ते तारोसाठी स्पेशल आहेत आणि तिच्यापेक्षा पण जास्त माझ्यासाठी. कारण मी खूप दिवसापासून अशी खूप वर्षापासून म्हणा वाट बघत होती की माझी पूर्ण फॅमिली कंप्लीट होईल, जेव्हा मला मुलगी होईल आणि ती आमच्या आयुष्यात येईल. तर अशी ही मुलगी बघा कशी करते, घरात सगळ्या पूर्ण घरभर फिरते आणि तिला सगळे घरातले रस्ते पण कळालेत, कोणत्या रस्ता बेडरूममध्ये जातो, कोणत्या किचनमध्ये. तर तिला आवाज जरी दिला ना तरी ती येऊन जाते. आता तेवढं नाही आहे तिला जाऊन उचलून घेऊन यायचं, पण असो. तर दिवे स्वच्छ करणं, कणकेचे दिवे बनवले, पूजा करणं, मुलांचं औक्षण करणं, सगळं करताना खूप छान वाटलं मला. बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, उद्या आहे गुरुवार आणि श्रावण सुरू होतो आहे. तर तुम्हाला सगळ्यांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता स्वामींचे गुरुवार मी करते 11 गुरुवार, तर उद्या गुरुवार आहे, उद्या माझा पहिला गुरुवार. स्वामीने ती माझ्याकडून छान करून घ्यावं. बाकी तुम्ही करताय का श्रावण महिन्यात स्वामीचे 11 गुरुवार, मला नक्की सांगा. 11 नाही केले तरी 5 तरी तुम्हाला जमत असेल तर नक्की करा. तोपर्यंत बाय.